हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। 261 जागांसाठी सरकारी परमनंट भरती निघालेली आहे। वेतनही खूप चांगलं 50,000 आणि 1,60,000पर्यंत असणार आहे। वय 18 ते 33 वर्षापर्यंत असणार आहे। चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन GAIL करियर अपॉर्च्युनिटीज इन वेरियस डिसिप्लिन इन E1 इन E2 ग्रेड। महाराष्ट्र PSU आणि इंडियाज फ्लॅगशिप नॅचरल गॅस कंपनी आहे ही। नॅचरल गॅस व्हॅल्यू चेन इन्क्लुडिंग एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन, प्रोसेसिंग, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंग असतं याच्यात। त्यानंतर आपण पाहू शकतो इथे वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहे, वेगवेगळ्या पोस्ट आहे। ठीक आहे, कॅटेगरी वाईज वेकन्सीज दिलेल्या आहे। टेबल 1 मध्ये तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपण पाहू शकतो नेम ऑफ पोस्ट सिनियर इंजिनियर E2 ग्रेड असणार आहे। अनरिझर्व 3, EWS 1, OBC NCL म्हणजे OBC नॉन क्रिमिलेअर 1, SC 1, ST नाही, टोटल 6। पोस्ट आयडेंटिफाइड एज सुटेबल PWBD इन द फॉलोइंग कॅटेगरीज। सिनियर इंजिनियर बॉयलर ऑपरेशन्स E2 वेकन्सीज पाहू शकता। सिनियर इंजिनियर E2 12, सिनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल E2, सिनियर इंजिनियर इंस्ट्रुमेंटेशन E2, सिनियर इंजिनियर E2 15, सिनियर इंजिनियर GAIL TEL TC किंवा TM E2, सिनियर ऑफिसर फायर अँड सेफ्टी E2, सीनियर ऑफिसर C&P E2 13, सीनियर इंजिनियर सिविल E2 5, सीनियर ऑफिसर मार्केटिंग E2 13, सीनियर ऑफिसर फाइनान्स अँड अकाउंट्स E2 18, सीनियर ऑफिसर ह्यूमन रिसोर्सेस E2 15, सीनियर ऑफिसर E2 1, सीनियर ऑफिसर मेडिकल सर्विस E2, सीनियर ऑफिसर कॉर्पोरेट कम्युनिकेशन E2 4, ऑफिसर लॅबोरेटरी E1 16, ऑफिसर सिक्युरिटी E1 4, ऑफिसर ऑफिशियल लँग्वेज E1 13। अशा टोटल 261 जागा आहेत। 261 पैकी 18 रिझर्व असणार आहे PWBD कॅन्डिडेटसाठी। बघू शकता तुम्ही इथं रिझर्वेशन दिलेलं आहे, ॲब्रेव्हेशन्स दिलेले आहे। आता इथे एसेन्शियल क्वालिफिकेशन आलं आहे, ते तुम्ही वाचू शकता आपल्या पोस्ट वाईज। ठीक आहे, आपण एखाद्या पोस्टचं वाचूया क्वालिफिकेशन। बघा, सिनियर ऑफिसर मेडिकल सर्विस MBBS डिग्री, त्यानंतर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे मागितलेला आहे। त्यानंतर सिनियर ऑफिसर कॉर्पोरेट कम्युनिकेशन E2 ग्रेड, पे स्केल 60,000 ते 1,80,000, अप्पर एज लिमिट 28 वर्षे, बॅचलर डिग्री इन मिनिमम 60% अँड 2 इयर्स मास्टर्स डिग्री किंवा 2 इयर्स पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्युनिकेशन किंवा ॲडव्हर्टिजमेंट अँड कम्युनिकेशन मॅनेजमेंट, पब्लिक रिलेशन, मास कम्युनिकेशन, जर्नलिझम विथ मिनिमम 65%। 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे। ठीक आहे, तर अशी ही पोस्टबद्दल एज्युकेशनल क्वालिफिकेशन मी एकाच सांगितलेली आहे। तुम्ही अदरवाईज वाचून घेऊ शकता बाकीच्यांची, कारण मी सगळ्यांची जर वाचत बसले तर खूप वेळ लागेल। ठीक आहे, त्यानंतर आपण पाहू शकतो टर्म्स अँड कंडिशन्स, ते वाचून घेऊ शकता तुम्ही। नॉर्मल इन्स्ट्रक्शन्स आहे या। रिलॅक्सेशन इथे बघा, एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे 5% SC ST अँड PWBD कॅन्डिडेटसाठी। अप्पर एज लिमिट बघा इथे दिलेलं आहे, SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्षे, OBC NCL असल्यास 3 वर्षे, PWBD अनरिझर्व किंवा EWS कॅटेगरीला बिलॉंग असलेले 10 वर्ष, PWBD OBC NCLला बिलॉंग असलेले 13 वर्ष, PWBD बिलॉंगिंग टू SC ST 15 वर्ष। ठीक आहे,
त्यानंतर पे स्केल बघू शकता. E2 आणि E1 जे आपण वर वाचलं ते पे स्केल इथे दिलेलं आहे. बेसिक पे 60,000 आणि 50,000 असणार आहे E2 आणि E1साठी. ठीक आहे. आपली जी सॅलरी असते ती बेसिकवरनं ठरत असते. त्यानंतर बेसिक अलाउन्सेसवर त्याच्यावर अलाउन्सेस असतात बेसिक पेवर, ते पाहू शकता तुम्ही. अदर बेनिफिट्स दिलेले आहे, प्लेसमेंट दिलेलं आहे. ॲप्लिकेशन फी बघू शकता तुम्ही इथे 200 रुपये असणार आहे ॲप्लिकेशन सबमिट करताना. ठीक आहे. त्यानंतर SC ST PWBD कॅटेगरीजचे कॅन्डिडेट फी एक्झाम्शन दिलेलं आहे ॲप्लिकेशन फीमधनं. बाकी सगळ्यांना 200 रुपये ॲप्लिकेशन फी असणार आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही 12 नोव्हेंबरपासनं हा फॉर्म भरायला सुरू करू शकता. शेवटची तारीख 11 डिसेंबर 2024 असणार आहे. ठीक आहे. तुम्हाला व्हॅलिड ईमेल ID, फोन नंबर असला पाहिजे. त्यावेळेला तुम्ही रजिस्ट्रेशन करणार, त्यावेळेला तुम्हाला ते व्हॅलिड फोन नंबरवर तुमचं लिंक येणार आणि मग तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरू करू शकता. ठीक आहे. त्यानंतर इथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. तसं तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरत जायचं आहे. जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर career@gail.co.in वर तुम्हाला मेल करता येणार आहे. ठीक आहे. क्वेरी बघा इथे सब्जेक्टसुद्धा लिहून दिलेला आहे लाल अक्षरात. तुम्हाला तो जो क्वेरीवाला मेल असेल तर त्याला सब्जेक्ट काय टाकायचा आहे. ठीक आहे. सिलेक्शन प्रोसिजर इथे दिलेला आहे. तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि मग तुम्हाला नेसेसरी डिटेल्स हे कळवले जाणार आहे. ठीक आहे. फिजिकल एन्ड्युरन्स टेस्ट पण घेतील ते तुमची. फिजिकल एन्ड्युरन्स टेस्ट, इंटरव्ह्यू बिफोर सिलेक्शन कमिटी. ठीक आहे. त्यानंतर ऑफिशियल लँग्वेज तुम्हाला किती येते, इंग्लिश टू हिंदी ट्रान्सलेशन किंवा हिंदी टू इंग्लिश कसं येतं ते सुद्धा तुम्हाला विचारलं जाणार आहे. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला 60% सिक्युअर करायचे आहे. ठीक आहे. 55% फॉर SC ST PWBD कॅन्डिडेटसाठी. ठीक आहे. आणि फिजिकल टेस्टमध्ये 40% सिक्युअर करायचे आहे अनरिझर्व OBC NCL EWS आणि 35% SC ST PWBD कॅन्डिडेटसाठी. अदर टर्म्स अँड कंडिशन्स तुम्ही वाचू शकता. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.